परत मग 101 माननीय क्रमांकाचं. सभापती महोदय, महाराष्ट्र विधानसभेने सुधारणेसह संमत केलेले सन 2025चे विधानसभा विधेयक क्रमांक 101 हैदराबाद इनामे व रोख अनुदाने रद्द करण्याबाबत सुधारणा विधेयक 2025 मी आपल्या अनुमतीने मांडतो. विधेयक मांडण्यात आले. प्रभारी मंत्री. माननीय सभापती महोदय, महाराष्ट्र विधानसभेने सुधारणेसह संमत केलेले सन 2025चे विधानसभा विधेयक क्रमांक 101 हैदराबाद इनामे व रोख अनुदाने रद्द करण्याबाबत सुधारणा विधेयक 2025 विचारात घ्यावे असा प्रस्ताव मी आपल्या अनुमतीने मांडतो. सभापती महोदय, आपल्या मराठवाड्यामध्ये खास करून जी छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, बीड, लातूर, धाराशिव आणि चंद्रपूर यामध्ये 2325 जे गट आहेत आणि जवळपास 22,531 खातेदार, 70,000च्या वर कुटुंब जे आहेत ते गावठाणामध्ये राहतात. आणि हे मदतमस हे जे इनाम जमिनी आहेत या गावठाणामध्ये त्या ठिकाणी ती गावठाण यांच्या नावाने आहेत आणि ते निजामकालीन त्या ठिकाणी शेरे तसेच राहून गेले आणि या क्लास 2 जमिनी आहेत, हे गावठाण आहेत. हा गावठाणाचा प्रस्ताव आहे. आणि एक चंद्रपूर जिल्हा तर राजुरा एक शहर आहे जे या ठिकाणी अशा जमिनीवर आहे. सभापती महोदय, खरं तर या हे गावठाणं आणि हे जे राजुरा शहर आहे या शहराला फ्री होल्ड करणे आणि या गावठाणाला फ्री होल्ड करणे आणि 70,000 जे घरं आहेत त्यांना कायदेशीर त्या ठिकाणी त्यांचे घरं करून देणे याकरता हा प्रस्ताव आहे. आणि सभापती महोदय, यामध्ये आपण असं म्हणतो आहे की या गावठाणाकडनं या राजुरा शहराच्या जनतेकडनं एकही पैसा न घेता विनामूल्य या ठिकाणी हे घरं त्यांच्या नावाने करून देण्याचा हा प्रस्ताव आहे. खरं तर हा जमिनी ज्या आहेत त्या मूळतः निवासी वापराच्या आहेत आणि त्या नजरांना भरूच शकत नाही. त्यामुळं या जमिनी ज्या आपल्याला त्यांना आता द्यायच्या आहेत त्या घरं त्यांच्या नावाने करून द्यायचे आहे. त्यामुळे या सुधारणेने काय होणार आहे, या सुधारणेने जे आपल्याला ते नागरिक जे सदर जे घरं आहेत त्यांचे भोगवटार वर्ग 1 मध्ये जाणार आहेत. त्यानंतर स्थानिक प्राधिकरणाकडनं त्यांना बांधकाम करण्याची परवानगी मिळत नाही आज त्यांच्या नाव नसल्यामुळं. त्यामुळे त्यांचे घरं दुरुस्त करण्याकरता त्यांचे पुनर्बांधकामाकरता त्यांना मदत होणार आहे. त्यांना बँकेकडनं कर्ज मिळणं सोपं होणार आहे आणि भविष्यात त्यांना हस्तांतरण करायचं असेल ते हस्तांतरण करू शकतील, कारण क्लास 1 आपण करतो आहे. आणि त्यामुळं हा जो 70,000 कुटुंबांना फायदा होणार आहे मराठवाड्याच्या या निजामकालीन जिल्ह्यामध्ये, त्या जिल्ह्यासाठी काही गावठाणामध्ये हा एक प्रश्न निर्माण झाला होता आणि राजुरा तर पूर्ण शहराचा प्रश्न निर्माण झाला आहे. आणि त्यामुळं हा प्रश्न सोडण्याकरता हे एक 70,000 परिवारांना मदत करणारं हे बिल आहे. तर आपल्या सभागृहाला माझी विनंती आहे की याच्यामध्ये आपण जे डॉक्युमेंट त्याच्याकडे बघणार आहोत, गावठाणामध्ये नमुना 8 बघणार आहोत, नमुना 8. कारण भाडेपट्टा, रजिस्ट्री वगैरे जर बघितले तर कधीच त्यांचे क्लास 1 होणार नाही. आणि त्यामुळे नमुना 8मध्ये गावठाणाचं जे त्या ठिकाणी नोंदीचं सर्टिफिकेट असतं आणि शहरामध्ये 43 असतं, 43 जे मालमत्तेचं रजिस्टर आहे त्यामध्ये याची नोंद असली पाहिजे. एवढंच आपण 2 वस्तू बघणार आहोत. आणि बाकी मग भाडेपट्टा असेल तर भाडेपट्टा, रजिस्ट्री असेल तर रजिस्ट्री, कोणतंही मालकीचे डॉक्युमेंट त्याच्याकडे असलं पाहिजे हे या ठिकाणी बघणार आहोत. माझी विनंती सभागृहाला आहे की या 70,000 कुटुंबांना या ठिकाणी आज आपण निजामकालीन जे शेरे आहेत ते कमी करून यांना फ्री होल्ड करतो आहे, याकरता आपण सर्वांनी या बिलाला मंजुरी द्यावी. मागे घेत आहे बंटी पाटील, बोला बोला पण मागे घ्या. सभापती महोदय, अत्यंत चांगला निर्णय, परंतु हा 8 जिल्ह्यापुरता मर्यादित आहे. महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यात सुद्धा शर्तभंगाचे प्रकरण आहेत आणि 75%वरून आपण 50% केलं, 25% केलं तरी देखील त्याला रिस्पॉन्स नाही. मग आपण महाराष्ट्रामध्ये एका 7 जिल्ह्यापुरता आपण हा निर्णय घेत असेल तर राज्यासाठी का घेत नाही? म्हणजे इतर रेव्हेन्यूचा आपण विचार केलेला नाही की किती रेव्हेन्यू आपला बुडणार आहे याचा विचार केला नाही. 70,000 लोकांच्याकडे सहानुभूतीपूर्वक आपण बघितलेलं आहे, चांगली गोष्ट आहे. महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं अनेक वर्ष प्रकरणं पेंडिंग आहेत, त्यांनासुद्धा एक विंडो आपण दिला पाहिजे की ज्या रजिस्टर्ड नोंदी, म्हणजे ज्याचा उल्लेख आपण केलेला आहे की नोंदणीकृत सल्लेख सादर केल्यावर
हे होणार आहे. त्यामुळे जिथं नोंदणीकृत महाराष्ट्रात इतर ठिकाणी झालं असेल तिथं देखील करायला हरकत नाही मला वाटते, कारण की हे अगदी 25%चा नजरानेचा निर्णय आम्ही पूर्वी थोरात साहेब होते, विखे पाटील होते, त्यावेळी देखील आम्ही ही मोहीम उघडली, परंतु लोकांचा रिस्पॉन्स नाही, ज्याचा उल्लेख आपण कायद्यात केलेला आहे. तर हे महाराष्ट्रव्यापी आपण करावं अशी माझी विनंती असणार आहे. नाही सभापती महोदय, फार काही या बिलाचा माननीय सभापती महोदय सतीश पाटील जी आपण जे सांगितलं यामध्ये खरं आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये देवस्थानी नाम जमिनी आहेत, त्याच्यावर घरं बनलेले आहेत. काही त्या ठिकाणी त्या जमिनी काही लोक त्या ठिकाणी शेती करण्याकरता दिल्या आहेत. 50 वर्षापासून देवस्थानी नाम जमिनी दिल्या आहेत. त्याकरता एक वेगळा कायदा, देवस्थानी नाम जमिनी त्या ठिकाणी फ्री होल्ड करण्याचा कायदा आपल्याला आणावा लागणार आहे. कोकणामध्ये तर गावाच्या गावं देवस्थानी नाम जमिनीवर आहेत, त्याच्याकरता एक कायदा आणावा लागणार आहे. त्यामुळे आता हा निजामकालीन हैदराबादच्या आता आमच्याकडे आला आहे, हे आता 8 जिल्ह्याकरता या ठिकाणी आहे. पुढच्या काळामध्ये आपली जी सूचना आहे ती मान्य करून पुढच्या काळातसुद्धा अशा जमिनी, असे गावठाणं आणि शहर जे आता 50, 100, 200च्या वर्षापासून ते देवस्थानी नाम जमिनीवर दाखवले आहेत, ते त्या ठिकाणी वेगवेगळ्या निजामाकालीन जमिनीवर दाखवले आहेत. काही तर जहागीरदाराच्या जमिनी दाखवल्या आहेत नंदुरबारमध्ये, त्या ठिकाणी काही ठिकाणी अशा वेगवेगळ्या त्या ठिकाणी सरंजामच्या नावाने काही दाखवलेले आहेत. तर या ठिकाणी आपण याचा विचार करू आणि याच्यात अध्यक्ष मी आपल्या ज्या सर्व ज्या सूचना आहेत याच्यापूर्वी सूचना आली होती, पण आपण जी सूचना दिली आहे तर आपले SCS रेव्हन्यूच्या अध्यक्षतेखाली समिती सुरू आहे. ज्या ज्या गावठाणामध्ये ज्या ज्या शहरामध्ये क्लास 2 क्लास 1 होत नाही त्याकरता फार अडचणी आहे. 50% नजराना द्यावा लागतो. 25% आपण केला तरी कोणी येत नाही आणि येऊ शकत नाही आता. त्यामुळं आपल्याला एकंदरीत यामध्ये राज्याच्या दृष्टीनं फ्री होल्ड करण्याचा निर्णय घ्यावा लागणार आहे. सरकारच्या विचाराधीन बाब आहे. म्हणे प्रवीण दरेकर बोला. धन्यवाद की अत्यंत क्रांतिकारी असे निर्णय घेत आहे. फक्त एक सूचना या अनुषंगाने मी आणि विनंती करतोय की मागे अधिवेशनामध्ये मी आपल्याकडे मागणी केली होती की मुंबईमध्ये रेव्हेन्यूच्या मोकळ्या जागा अतिक्रमित होत आहेत. त्याची उदाहरणंही मी दिली होती. उदाहरणार्थ कांदिवली पूर्वेला सलीम कंपाऊंड आहे, समतानगर पोलीस स्टेशनच्या समोर महसूलची जागा आहे. गेले 20 वर्ष मी करतोय. त्याच्यावर अनधिकृत गॅरेज उभे आहेत, त्याच्यावर त्या ठिकाणी इन्क्रोचमेंट आहे, सिलेंडर ठेवलेत. आपण ताबडतोब आज आदेश द्यावा की असं काय की आपली रेव्हेन्यूची जागा मुंबईत एक जागेला किती महत्त्व आहे आणि जर 1-1, 2-2 एकर जागा ऑक्युपाईड करतील तर शेवटी शासन ते लोकोपयोगी उपक्रम आणू शकता. ते स्पोर्ट्ससाठी रिझर्व आहे बावनकुळे साहेब, तिथे चांगलं क्रीडाभवन आपण उभारू शकतो, स्पोर्ट ॲक्टिव्हिटी करू शकतो. तर माझी आपल्याला नम्र विनंती आहे की आपण तात्काळ आदेश त्या ठिकाणी द्यावा. ती जागा त्या ठिकाणी कंपाऊंड लावून तुम्ही शासनाने ताब्यात घ्यावी आणि नंतर काय उपक्रम करायचा ते शासन स्तरावर आपण निर्णय घ्यावा. नाही बावनकुळे साहेब अजून बोलायचं काय? चला अजून घ्यायचा गरजेनं बोलायचं, सदाभाऊनं बोलायचं. माननीय सभापती महोदय, माननीय मंत्री महोदयांनी जुलैमध्ये अधिवेशनाच्या काळामध्ये एक 6ब आणि महार इनाम वाटण्याच्या संदर्भात आपण आश्वासित केलं होतं सभागृहाला की याच्यावर एक कमिटी नेमू आणि त्यामध्ये निर्णय घेऊ. तर अनेक लोकांचे फोन आले त्यानंतर, तर लवकरात लवकर तो एक निर्णय घ्यावा की जेणेकरून महार वाटण्याच्या जमिनीबद्दल एक क्लॅरिटी येईल. 6बचं झालेलं आहे, इतर इन्फिरियर जे हे होते तर त्याबद्दल झालेलं आहे, परंतु महार वतनाच्या जमिनीचा जरा प्रश्न तसाच पेंडिंग आहे. तो एक मार्गी लागला तर बरं होईल अशी माझी विनंती आहे आपल्याला. सन्माननीय सदाभाऊ खोत. सभापती महोदय, मी आदरणीय बावनकुळे साहेबांचं परत एकदा अभिनंदन करतो की त्यांनी फार चांगले निर्णय खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या दृष्टीने घेतलेले आहेत. या विधेयकाच्या निमित्तानं मी 2 सूचना करणार आहे की जमिनीचं आता हस्तांतर करत असताना लहान लहान तुकडे झालेले आहेत आणि प्रशासकीय लेवलवरती अधिकारी यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्रुटी काढत आहेत. तर कृपया त्या त्रुटी काढण्यात येऊ नयेत. आणि अनेक गावं ही इनाम जमिनीवरती वसलेली आहेत. काही शेतकऱ्यांनी इनाम जमिनीवरती घरंही बांधलेली आहेत, तेही अनियमित होत नाहीत. काही शेतकऱ्यांच्याकडे इनाम जमिनी गेली अनेक वर्ष ते कसत आहेत,
परंतु त्यांची इतर हक्कामध्ये नावं आहेत आणि भोगवटादार एक होत नसल्यामुळं त्यांना कुठलं शासकीय अनुदान मिळत नाही, पीक कर्ज मिळत नाही. आणि आपण मागच्याही अधिवेशनमध्ये या संदर्भामध्ये एक कमिटी आपण नेमून त्याचा अहवाल आल्यानंतर निर्णय घेऊ अशा पद्धतीची घोषणा केलेली होती. आणि त्यामुळं अनेक शेतकऱ्यांनी, जसं आता आमदार महोदय म्हटलं की आम्हाला फोन केलेलं होतं की याबाबत काय पुढं निर्णय होत आहे, तर याबाबत आपण एक चांगला क्रांतिकारक निर्णय घ्यावा अशी मी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो या बिलाच्या नंतर. सन्मान्य खडसे साहेब. सभापती महोदय, हैदराबाद इनामे व रोख अनुदाने रद्द करण्याबाबतच्या अधिनियमामध्ये सुधारणा करण्यासाठी आपण या ठिकाणी आले. माझे एक 2-3 प्रश्न या संदर्भामध्ये आहे. एक तर मदतमाश जमिनी या मराठवाड्यामध्येच आहेत. निजाम स्टेट असतानाच त्या ठिकाणी झालेल्या होत्या. मधल्या कालखंडामध्ये याच्या संदर्भातल्या जमिनी ज्या आहेत ते नियमानुकूल करणं याच्या संदर्भामध्ये 50% 2015ला या संदर्भातला पण कायदा आणला होता की 50% रक्कम याच्यामध्ये बाजार मूल्याची घ्यावी आणि त्या संदर्भात करत त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही म्हणून आपण 5%वर आणलं. पण 5%लाही प्रतिसाद मिळाला नाही असं तुम्ही म्हणता तर मला हे काही योग्य वाटत नाही. ते यासाठी मी काही विधेयकाच्या विरोधात आहे असं नाही आहे, परंतु या ठिकाणी 5% किमान रक्कम त्या ठिकाणी देण्याच्या संदर्भातली भूमिका घेतली असती तर बरं झालं असतं. कारण सरकारला शेवटी रेव्हेन्यू हवं आहे. कोट्यावधी रुपयाच्या मालमत्ता आहे त्या. तुम्ही म्हणता गावठाण म्हणजे गावठाणात नाही आहे. काही गावठाणं आता शहरीमध्ये आलेले आहे आणि त्याला गावठाणाचा दर्जा आहे. म्हणजे जे गावठाण होतं पूर्वीचं ते शहरी भागामध्ये धाराशिव, तुम्ही रस्त्यानं जाताना हायवेला जाताना जर पाहिलं तर ते गावठाण आहे जिथं ते कॉलेजेस वगैरे उभे राहिलेले आहे. अशा ठिकाणी बऱ्याच ठिकाणी संभाजीनगरला गावठाण आहे अजूनही. त्या ठिकाणी त्या गावठाणामध्ये या मदतमाश जमिनीच्या संदर्भामधला उल्लेख आहे. मग अशा ठिकाणी ते कोट्यावधी रुपयाची जे मालमत्ता आहे ती मालमत्ता त्यांना फुकट नावावर करून देण्याच्या संदर्भामध्ये निर्णय मला वाटतं राज्य सरकारच्या रेव्हेन्यूच्या दृष्टिकोनातून योग्य होणार नाही. 5% आवश्यकतेनुसार तपासा. 5% रक्कम जी आहे बाजार मूल्याच्या 5% त्याचं रेडिरेक्टनाच्या 5% करा. आपल्याला त्याचं पण काहीतरी त्याच्या माध्यमातून घेतलं पाहिजे. नाही फुकटच सगळ्यांना देत राहायचं असेल तर या मागण्या तुमच्याकडे वाढतील. माझीच मागणी आहे आता की या संदर्भामध्ये ज्या काही गावठाणावर ज्या महाराष्ट्रभरामध्ये सरकारी जमिनीवर किंवा गावठाणावर किंवा गायरान जमिनीवर अशा स्वरूपाचे अतिक्रमण असतील ते सारेचे सारे अतिक्रमण नियमित करण्याच्या संदर्भातला निर्णय वारंवार सरकारने जाहीर केला, परंतु प्रत्यक्षात ते झालं नाही. अजूनही त्या ठिकाणी कारवाई होत नाही. मग अशा ठिकाणी ते कारवाई होण्याच्या संदर्भातली आपली भूमिका काय राहणार आहे? कारण असे शेकडो अतिक्रमण नाही गावोगावाला. आणि मग हे अतिक्रमण तुम्ही आत्ता म्हटलं आहे तुम्ही की 8वर आता दाखवणार आहात. 8पेक्षा गावठाणामध्ये सिटी सर्वे जरी नसला, सिटी सर्वे आता गावागावापर्यंत पोहोचलेला आहे. सिटी सर्वेमध्ये नोंदी असल्या पाहिजे, 7/12ला नोंदी असल्या पाहिजे. या भूमिकेतनं आपण जाणार आहात की नाही? आणि दुसरं हे अतिक्रमण रेग्युलाइज करणं मोठ्या प्रमाणावर. मागची माझी एक लक्षवेधी या संदर्भामधली होती, ते लागली नाही. पण मी त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं अध्यक्ष महोदय की काही ठिकाणी अतिक्रमण सदृश्य म्हणजे कसं आहे मी आपल्याला सांगतो आणि हा प्रश्न आपण सोडवावा अशी विनंती करतो. 1959ला महापूर आला मोठ्या प्रमाणावर आणि या महापुरामुळे आमच्या मुक्ताईनगर तालुक्यामधल्या 11 गावांना त्याचा फार मोठा फटका बसला. हा फटका त्या ठिकाणी बसला ते गावोचे गावं बुडाले आणि मग कसं तरी त्यांना स्थलांतरित करायचं म्हणून सरकारच्या माध्यमातून ज्या मोकळ्या जमिनी होत्या त्यांना सांगण्यात आलं तोंडी आदेशाने की या मोकळ्या जमिनीवर तुम्ही बसा. त्याप्रमाणे 1959ला ते त्या मोकळ्या जमिनीवर बसले आणि मग त्या ठिकाणी बसल्यानंतर त्यांचं काही तिथे महसूलला उल्लेख नाही, कुठल्या ठिकाणी त्याचा उल्लेख नाही, कुठे नोंद नाही. अशा ठिकाणी 11 गावांचं जे आपण त्याला पूरग्रस्त म्हणू अशा 11 पूरग्रस्त गावांच्या संदर्भातली आजची स्थिती अशी आहे म्हणजे 1960 पासून तर 65 वर्ष झाले की त्या गावांचं 7/12ला नावच नाही आहे. त्या गावांना नोंदी नाही आहे. गावठाण विस्तार योजनेखाली ते घेता येत नाही. कोणत्याही गावाला तर अतिक्रमित सोडून दिलं जातं. सरकारच्या योजना त्यांना लागू होत नाही.
मग अशा ठिकाणी माझी विनंती अशी राहणार आहे की हे जे 11 गावांचे पूरग्रस्त गाव आहे, हे साऱ्याच्या साऱ्या आता 65 वर्ष झाले त्या ठिकाणी राहत आहे आणि सरकारच्या आदेशाप्रमाणे राहत आहे. ते असं नाही आहे. त्यावेळेस कसं होतं की महापुराला कुठे ठेवायचं आता त्याला बसावं, या संदर्भात 2 निर्णय झाला. मला आपल्याकडनं अपेक्षा ही आहे की याही गावाचा निर्णय आपल्याकडनं व्हावा आणि ह्याही गावांना जो आता निर्णय आहे की 1 रुपया न घेता हे सारेचे सारे गावं जे आहेत 11 गावं, हे सारेचे सारं गावं त्या ठिकाणी आपण रेग्युलाइज करून घ्यावे आणि त्यांना न्याय द्यावा. हा एक भाग त्याच्यामधला. अशा मला एक प्रश्न विचारायचा आहे की अशा मुदतवास इनामी जमिनी ह्या किती आहे त्याचा आकडा काढला आहेत का? पण 70,000 कुटुंब आहे, ठीक आहे, तुम्ही 70,000 कुटुंबाचा आकडा काढला, पण जमिनी किती आहेत? मुदतवास जमिनी किती आहेत? इनामी जमिनी किती आहेत? आता या संदर्भाला या जमिनी तुम्ही वर्ग 1च्या करणार आहे, म्हणजे तुम्ही आता याच्यात म्हणतात की या वर्ग 1च्या तुम्हाला करून देऊ आम्ही जमिनी. म्हणजे चांगली गोष्ट आहे की त्यांच्या नावावर होईल, खरेदी विक्री होईल, कर्ज मिळेल, या सगळ्या गोष्टी आहे. पण अशा स्वरूपाच्या अन्य जमिनी ज्या आहेत, म्हणजे मदतमास इनामी जमिनी सोडून बऱ्याचशा जमिनीचा उल्लेख आता तुम्ही देवस्थान इनामाच्या संदर्भामधला केला, कधी गाव्हाळाच्या संदर्भामधला असेल, अशा आपल्याकडं जवळजवळ 25 ते 30 जास्तीचेच आपल्याकडे असे इनामी जमिनी आहेत की त्या पाटील इनाम असेल, अन्य इनाम असेल. या इनामाच्या संदर्भामध्ये एक आपली आमदारांची संयुक्त एक बैठक घेतली पाहिजे. त्या बैठकीमध्ये अशा साऱ्या इनामी जमिनी ज्या आहेत त्या रेग्युलाइज करण्याच्या संदर्भात कार्यवाही केली पाहिजे, कायदा केला पाहिजे. जसं उल्लेख केला की महारवतन इनाम आहे. आता काही विशिष्ट हेतूने त्या जमिनी त्यांना दिलेल्या असतात, म्हणजे बौद्ध समाजाला महारवतांना त्या जमिनी काही विशिष्ट हेतूनं त्या कालखंडात दिलेल्या आहे. देवस्थान इनाम, मला असं वाटतं की देवस्थान इनामाच्या जमिनी मोकळ्या करू नये. जर मोकळ्या करायच्या असतील तर मला देवस्थान इनामी देवाच्या नावची आहे आणि देवाची अर्चना वगैरे करत असताना ठिकाणी आज देवस्थान इनामी या बिल्डरच्या घशामध्ये चाललेल्या आहे. मोठ्या प्रमाणावर परवानगी मिळवतात कशा याचं आश्चर्य आहे. आदिवासींच्या जमिनी किती मोठ्या प्रमाणावर अलीकडच्या कालखंडामध्ये त्र्यंबकेश्वर, इगतपुरी वगैरे भागापासून तर ठाणे जिल्ह्यामध्ये किती मोठ्या प्रमाणावर वळत्या केल्या गेल्या ही आपल्याला कल्पना आहे. असं होऊ नये, म्हणजे ज्याच्यासाठी ते केलेलं आहे त्याच्यावर अन्याय होऊ नये. महार असेल तर त्या ठिकाणी त्याचा निर्णय घेत असताना त्याला खरंच त्याच्या पोटात पाण्यासाठी दिलेली असलेली जमीन त्याच्यासाठी उदरनिर्वाहासाठी आवश्यक आहे की नाही हे तपासून मग त्याच्या संदर्भातला निर्णय घ्यावा. जसा आदिवासींच्या संदर्भातले निर्णय घेत असताना त्याला आहे का उदरनिर्वाहाला जमीन, तरच मग त्याला विक्रीच्या संदर्भातली परवानगी घेता येईल किंवा देता येईल. अशा स्वरूपाचे जे नियम आहे ते तपासून घेतले पाहिजे. तसं माझे आग्रह राहणार आहे या ठिकाणी की हे 5% तरी किमान पाहणं. तुम्ही वाटच पाहिली नाही हो, वर्षभर झाला 5% करून, म्हणजे 1 वर्षाने झाले तर नाही आम्हाला प्रतिसाद मिळत नाही म्हणून 0% करू. बावनकुळे साहेब, 9,32,000 कोटीचं कर्ज तुमच्या डोक्यावर आहे. मी वारंवार सांगत राहतो तुम्हाला की हे सगळं खरं आहे, मलाही मान्य असेल एखाद्या वेळेस, पण ते उत्पन्नाचे रिसोर्सेस कुठून येणार आहेत, कुठून पैसा येणार आहे हे तर शोधा की नाही जरा संदर्भामध्ये. म्हणून राज्याच्या तिजोरीमध्ये 5,000 कोटी जरी आले, 500 कोटी जरी आले तर आपल्यासाठी महत्त्वाचेच आजच्या दृष्टिकोनातून. म्हणून याचा विचार आपण गंभीरतेने करावा अशी माझी विनंती आहे. मान्य